नमस्कार मंडळी, जिथे आपण जातो तिथलं पाणी पिल्यानंतर आपण लवकर तिथे ॲक्लिमटाइज होतो असं माझं मत आहे. माझं मत नाही, सगळ्यांचंच मत आहे. पहाड़ियों में गाड़ी कैसा चलाना है अपने को पता है. भाऊला काय दर झाला काय कळायला मार्ग नाही. लय सॅड सॉन्ग लावलं. किन्नौर मध्ये आपण आता एंटर करतोय, किन्नौर जिल्ह्यामध्ये. भाई 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 स्वॅग आहे, स्वॅग आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण ह्या गोष्टी बघतो आणि आज आपण इथे आहोत. आता आपण चिटकुलला चाललोय, लास्ट विलेज. त्यामुळे आपल्याला इथून राईड घ्यायला लागतोय. आता जस्ट सीट बेल्ट काढलाय, नाही तर परत कमेंट कराल सीट बेल्ट घाल, सीट बेल्ट घाल. तर पोट दुखायला लागले सीट बेल्टमुळे. जस्ट लास्ट विलेज ऑफ इंडिया, चिटकुल. आपली गाडी पोचलेली आहे. मला खूप आनंद होतोय. आपल्या नेहाला काय कामं नाही. नेहाने अख्खी हिस्ट्री घेतली विचारायला त्यांना, कुठल्या काय मग काय करता. यांच्या गटारी पण बघा. याला आपल्या घरात प्यायला पाणी नाही. तसं आपल्याला गोरेगावचे काका भेटलेले आहेत. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेत. ऑल सेट टू लिव्ह. निघतोय आम्ही. माझ्या मागचं तुम्ही निसर्ग सौंदर्य बघू शकता. आज चिटकुलला चाललोय आपण. आवरून झालेलं आहे सगळं. 9 वाजले. जस्ट व्हिडिओ आपली रिलीज झाली आहे, तीच बघतोय मी. बघू शकता. चेक करतोय काय काय राहिलं आहे की काय. मी आता प्रत्येक व्हिडिओमधून नवीन नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकण्यातून पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करतोय. तर आता निघूयात. खाली गाडीमध्ये आपलं लगेज भरूयात, चहा घेऊयात आणि रस्त्यात कुठेतरी नाश्ता करूयात. गाडी आपली खूप खराब झालेली आहे, पण काय करणार, ती पुन्हा खराब होणार. पप्पा आता बघतील तर मला ओरडणार की गाडी एवढी खराब का ठेवली आहे. पण ठीक आहे, परत ती खराब होणार आहे. मी जेव्हा इथून बाहेर निघेल तेव्हा मी तिला पूर्णपणे धुवून काढेल. आणि नेहा आता सध्या आतमध्ये गेली आहे, कारण की जिथे आपण जातो तिथलं पाणी पिल्यानंतर आपण लवकर तिथे ॲक्लिमटाइज होतो असं माझं मत आहे. माझं मत नाही, सगळ्यांचंच मत आहे. त्यामुळे ती आतमध्ये चांगलं त्यांचं मिनरल वॉटर आहे, प्युरिफायर आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्या 2 बॉटल्स भरून घेतो आहे आम्ही आणि कंटिन्युअसली पाणी पित राहणार आहे, जेणेकरून आम्ही डिहायड्रेट नाही होणार. आणि पुढे गेल्यानंतर नाश्ता करणार आहोत. पूर्ण खूप छान व्ह्यू आहे रामपूरला. म्हणजे आम्ही जो काल नारकंड्याला न राहता रामपूरला यायचा जो निर्णय घेतला तो खरंच चांगला होता असं मला आत्ता वाटतं. पूर्ण डोंगर पोखरून त्यांनी ही बिल्डिंग उभी केली आहे. पूर्णच्या पूर्ण रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि ते छान अशी पार्किंग आहे. रात्री बऱ्याच गाड्या होत्या, पण सकाळी सगळ्या निघून गेल्यात. आम्ही जरा आरामात निघालो, कारण की आम्हाला आज 3 ते 4 तासाचीच रनिंग करायची आहे, ट्रॅव्हल करायचं आहे. तर बघूयात आता किती वेळ लागतो आपल्याला जाण्यासाठी.
पुढे आपल्याला जेवरी म्हणून एक गाव लागेल. जेवरीच्या पुढे आपल्याला सांगला लागेल. सांगल्यानंतर आपल्याला 30 किलोमीटर्स आतमध्ये चिटकुलला जायचं आहे, जे की काल मी तुम्हाला सांगितलं आपल्या भारताचं लास्ट विलेज आहे. तिथे लास्ट पोस्ट ऑफिस आहे, लास्ट हॉटेल आहे. तर थोडंसं रिमोट एरियामध्ये जातं, पण आम्ही तिकडे आज होमस्टे करणार आहोत. पाण्याची उत्तम सोय केलेली आहे नेहाने. नाश्ता करायला थांबलोय. व्हॅली बघा, खतरनाक एकदम. म्हणजे एवढं रौद्र रूप दिसतंय ना, सगळं एकदम सुपर आहे. हा रस्ता, ती आपली गाडी उभी आहे. आपल्या इथून 100 किलोमीटर जायचं आहे, पण रस्ता खूप खराब असणार आहे. बघूयात आता कसं होतं, त्याप्रमाणे आपण पूर्ण प्लॅन आउट करूयात. मजा येते गाडी चालवायला, पण थोडीशी भीती पण वाटते, कारण की सवय नाही आपल्याला. आणि इकडचे काय कन्सिडर करतात की आपल्याला हे रूल्स माहिती आहेत, की म्हणजे घाट म्हणजे पहाड़ियों में गाड़ी कैसा चलाना है अपने को पता है, असं सगळ्यांना वाटतं. तर त्यामुळे थोडंसं त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी थोडंसं मला हे वाटतं, थोडंसं करेज ठेवायला लागतं. बाकी सगळं मस्त आहे, लोक समजून घेतात, सगळ्या गोष्टी आहेत, भारी एक्सपिरियन्स आहे. तर आता नाश्ता करूयात, बघू नाश्त्याचं कसं काय ते, आणि नाश्ता झाल्यानंतर निघूयात. मी आता नाश्ता असाच करणार आहे की डायरेक्ट चिटकुलला गेल्यानंतर आपण जेवू. मग याप्रमाणे म्हणून आता 10:30 झालेत, मग त्याप्रमाणे आपण नाश्ता असा जरा प्रॉपरच करूयात आणि मग नंतर निघूयात. नाश्ता आलेला आहे, आलू पराठा बघू शकता. भाऊला काय दर झाला काय कळायला मार्ग नाही, लय सॅड सॉन्ग लावलेत भाऊने. मस्त व्ह्यू एन्जॉय करतोय आणि नाश्ता करतोय. रोजचाच नाश्ता झाला आहे आता पराठा, पण पराठा खाल्ला का कसा जरा पोटाला आराम परफेक्ट होतो ना एकदम. एका पराठ्यामध्ये एकदम विषय क्लोज होऊन जातो. पराठा खातो मग तुमच्याशी बोलतो. किन्नौरमध्ये आपण आता एंटर करतोय, किन्नौर जिल्ह्यामध्ये. हे बघा आपल्याला हे दिसतंय. आता ऑफिशियली एंटर झालोय आपण. रोड आता अजून वर्स्ट होतील हळूहळू. हे आता तर चांगले आहेत, पण अजून खराब होऊ शकतात. आता बघूयात पुढे. भाई 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 स्वैग है सही है. नॅशनल रिसोर्सेस, फुल मजा आहे भाई, फुल मजा आहे. आलेलो आहेत आपण. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी बघतो आणि आज आपण इथे आहोत. तर किन्नौर व्हॅलीला एंटर केल्यानंतर आपल्याला असे सगळे हे दिसतात, रोड असे दिसतात आणि टनेल वगैरे बनवलेले आहेत. खूप सिनिक व्ह्यू आहे हा आणि बघायला मजा येते या सगळ्या गोष्टी. पण इथे थांबणं थोडं रिस्की आहे, कारण की वरून काही पडलं तर डायरेक्ट बंदुकीच्या गोळीच्या स्पीडने खाली येतं आणि आपल्याला इजा होऊ शकते. त्यामुळे इथली लोक तिथे थांबण्यासाठी थोडंसं
अवॉइड करतात आणि थांबून पण देत नाही आपल्याला, त्यामुळे मी थांबलो नाही, पण तुम्हाला दाखवायचं त्यामुळे थोडीशी गाडी रिव्हर्स केली आणि तुम्हाला हे सगळं सीन दाखवतोय. थोडंसं रिस्की आहे. मला मगाशी पण एक काका भेटले होते, ते मला एवढंच म्हणाले की यहाँ से निकलो फिर बाद में कुछ टेन्शन नाही आहे. बघू शकता धूळ वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतोय आपण, पण थोडंसं टेन्शन पण आहे. टेन्शन काय घ्यायचं आहे, ॲडव्हेंचर करायला आलोय तर कसलं आलंय टेन्शन. गाड्या पण लय टकाटक आहेत ना यांच्या, बस वगैरे. आयरन बीच, आयरन ब्रिज, आयरन ब्रिज. आपण आता इथे बरोबर फाट्यावर उभे आहेत. इथून सांगल्याला जायचं आहे आणि चिटकूला जायचं तर आतमध्ये आणि सरळ रिकॉन्क्यू, म्हणजे आपल्याला जर काजाला जायचं तर सरळ जायचं आहे. आता आपण चिटकूलला चाललोय, लास्ट विलेज, त्यामुळे आपल्याला इथून राईट घ्यायला लागतोय. तर उद्या आपण परत इथूनच काजाला जाणार आहोत. तर सर्किट पूर्ण करण्यासाठी काजाला जाऊन मग तिथून मनालीला बाहेर निघणार आहोत आपण. तर आता इथून आपण सांगला 18 किलोमीटर आहे आणि चिटकूल 41 किलोमीटर दिसत आहे. तर इथून आता एंटर केलेलं आहे आपण. इकडून आपल्याला या रूटला जायचं. डॅम आहे पूर्ण, आपली गाडी इथे उभी आहे, मोठे मोठे हे बघू शकता. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे चिटकूलकडे आणि हा डॅम आपल्याला हा ॲक्च्युली माझ्या मते जलविद्युत प्रकल्प आहे जिंदालचा, JSWचा, पण एकदम भारी बनवला आहे, मस्त वाटतंय. हवा खूप सुटली आहे. ब्रिज आहे का? नाही, हा आतमध्ये प्रोजेक्ट आहे हा. अच्छा, आपला जसं चोंड्याला आहे ना प्रकल्प, घाटघर का प्रकल्प, तसंच्या तसा आहे सेम. वाह वाह, सही आहे.
काम चालू आहे त्यामुळे आम्हाला थांबवलं आहे. आता थांबलो. भारी रस्ता आहे भाई, भारी एकदम. म्हणजे मी आता जस्ट सीट बेल्ट काढला आहे, नाही तर परत कमेंट कराल सीट बेल्ट घाल. तर पोट दुखायला लागले सीट बेल्टमुळे. आता इथून 1 तास दाखवते मला, अजून 56 मिनटं दाखवते 18 किलोमीटरसाठी. रोड एकदम भाई मेमोरेबल रोड राहणार आहे माझ्यासाठी. एकदम सुंदर रोड आहे. वरून काही पडायला नको, कारण की इथे शूटिंग स्टोन्स असतात जे पडल्यानंतर बंदुकीच्या गोळीसारखे खाली पडतात आणि काय काचा वगैरे फोडतात गाडीच्या. ती एक छोटीशी भीती आणि थ्रिल, मजा आहे भाई, मजा. आणि समोरच्याकडून तुम्ही काय चुकीचं एक्सपेक्ट करूच शकत नाही. ते लांबूनच आपल्याला बघून एवढी स्मार्टली गाडी चालवतात ना, एवढं समजून घेतात की आपण त्यांना म्हणजे काय बोलण्यासारखं नाहीच. एकदम मस्त भारी वाटतंय. लवकरात लवकर चिटकुलला पोचू. चिटकुलला पोचल्यानंतर आपल्याला होमस्टे बघायचं आहे. आता मी मगाशी शूट नाही केलं, मराठी मुलं भेटली होती, 3 जण होते डस्टरमध्ये. तर त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलंय काय आदित्य ढाबा म्हणून सांगितलं आहे, होमस्टे आहे. तो बोलले की तिथे जा, जेवण पण छान आहे आणि आमचं नाव सांगा की डस्टरमधून आले होते वगैरे. त्यांचं रेकॉर्ड नाही करायला जमलं, मी गाडी चालवत होतो. पण भारी. असं एमएचची गाडी वगैरे बघितली ना अजून भारी वाटतं. म्हणजे ओळख असो नसो, म्हणजे समोर असे आपण आपल्या इकडे असल्यानंतर बघणार पण नाही ॲटिट्यूड. इथे भाई एकदम गळा भेटीपर्यंत विषय येतात की भाई कुठे कधी, असा सगळा विषय. मजा आहे. बघूयात आता हे झाल्यानंतर आपण निघू. निघाल्यानंतर तिकडे पोचल्यानंतर काहीतरी खाऊ. आता भूक तर नाही आहे आम्हाला, बघू. पंक्चर नको म्हणजे झालं. हो ना. थांबलेलं तिथे आपण वॉशरूमला जायचं होतं नेहाला. आता इथून आपल्याला 10-12 किलोमीटर राहिलं आहे, पण त्यासाठी पण अर्धा पाऊण तास लागणार आहे. रस्ता कंटिन्यू खराब आहे आणि करतील पण काय बिचारे. त्यांच्याकडे सोर्सेस पाहिजे तिथे सगळं रिपेअरिंग वगैरे करायला. जेवढं आहे त्यात खरंच खूप छान आहे. या सगळ्या गोष्टी मिळायला पण भाग्य लागतं. आपली गाडी खरंच छान परफॉर्म करते. फक्त व्यवस्थित घेऊन जा बाई आम्हाला. यांचा तर काय विषयच खोल आहे, यांना फरकच नाही पडत. हे दणदणीत विषय त्यांचे. पोचलेलो आहे चिटकुलला. जस्ट लास्ट विलेज ऑफ इंडिया चिटकुल. आपली गाडी पोचलेली आहे. मला खूप आनंद होतो आहे. लिटरली भाऊक झालो आहे मी. आपण इथपर्यंत पोचलो आहे आणि गाडी परफॉर्म एकदम बेस्ट करते बाई, बेस्ट. आणि हा पुढे चिटकुल गाव आहे आपलं. तर आता सगळे निघत आहेत. चला तर मग आपण पण निघूयात. रस्त्यात गाडी नको लावायला. चलो. ही रूम आपण घेतलेली आहे. बार्गेन करून नेहाची बार्गेन स्किल ॲट इट बेस्ट. आणि इथून व्ह्यू बघा. आणि इथे आपली गाडी उभी आहे, ही बघा. खूप छान आहेत. फॅमिली आहे ती. तर ती बाई खूप बडबड करते, म्हणजे खूप चांगली आहे ती मनाने. आणि मग आम्ही तिच्याकडेच आता खायला थोड्याशा गोष्टी सांगितल्या की बाबा आम्हाला हे खाण्यासाठी हवं आहे. तर आता ती तयारी करते. ती आम्हाला म्हणजे आमची काळजी पण घेत होती की तुम्ही आता आलेत तर तुम्ही आराम करा, नंतर तुम्ही फिरायला जा. तिचा एक मुलगा आहे तो IIT खडगपूरला आहे आणि एक मुलगी आहे ती मेडिकलला काहीतरी आहे. तर चांगली फॅमिली आहे. ते इथे सगळ्या गोष्टी करतायत. छान आहे एकदम, मजा येते. आणि थंडी आहे. ॲक्च्युली रात्री जास्त थंडी होईल असं वाटतंय. बघू आता कसं काय ते. थोडंसं अल्टिट्यूड म्हणजे 11,400 फीटवर आहोत आपण सी लेवलपासून. त्यामुळे थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे. तर सगळ्या मुवमेंट्स आपल्या थोड्या स्लो केल्यानंतर थोडंसं ॲक्लिमेटाईज व्हायला वेळ लागतो. तर या सगळ्या गोष्टी असतात. ह्याचा एक्सपिरियन्स मला लडाखपासून आहे, त्यामुळे मी नेहाला आधीच गाईड करतो आहे. पण थोडंसं जाणवतं आहे, थोडं दम लागतो आहे किंवा उभं राहिल्यानंतर असं कसं तरी होतं, मग बसून घ्यावं असं वाटतं आहे. तर आता बघूयात कसं काय होतं. खाऊन घेऊ आणि थोडा आराम करू. आराम केल्यानंतर मग निघूयात आपण. आता त्यांच्याकडून स्नॅक मागवलं आहे, म्हणजे मॅगी आणि एक परोठा.
थोडं खाऊन आपण एक्सप्लोअर करायला निघतोय आणि इकडचं काय एक्सप्लोअर केल्यानंतर आपण परत येणार आहोत आणि मग तेव्हा एडिट वगैरे करू आणि आराम करू. व्ह्यू बघू शकता, एकदम सडनली सनसेट झाला आणि एकदमच पूर्ण क्लायमेटच चेंज झाला आहे. ह्या आंटी आहेत, या खूप बोलतात, खूप छान आहेत. हे त्यांचं हॉटेल आहे आणि एकदम मस्त आहे. म्हणजे स्टेपेक्षा इम्पॉर्टंट मला इथली लोक वाटत आहेत. आणि खरंच काकू म्हणजे आंटी ज्या आहेत त्यांचं बोलणं आणि त्यांचं सगळ्या गोष्टी आता त्यांनी आम्हाला खायला घातलं. लिटरली सांगतो, एवढं छान जेवण होतं, एवढं छान वाटलं खाण्याला. आणि ते खाल्ल्यानंतर त्यांचं बोलणं पण झालं की तुम्ही खाल्लं म्हणून आम्ही पण घेतलं, आम्ही लंच केला नव्हता. मग आम्ही एकत्रच म्हणजे आम्ही वरती आपल्या रूममध्ये खाल्लं, त्यांनी खाल्लं. त्यांचे हस्बंड आणि ते राहतात इथे. ते ॲक्च्युली सांगला म्हणून इथे गाव आहे 30 किलोमीटर तिथल्या. त्यांचं माहेर तिथलं आहे. आपल्या नेहाला काय कामं नाही. नेहाने अख्खी हिस्ट्री घेतली विचारायला त्यांना, कुठल्या काय मग काय करता या सगळ्या गोष्टी. बघा यांचं चालू झालेलं आहे. खूप छान आणि एकदम व्ह्यू एकदम परफेक्ट आहे. खूप छान वाटतंय. इकडे पण बघू शकता मागे डोंगरच डोंगर, खूप छान. चिटकुल. आता आपण गावात जातोय. हॉटेल हे इथे आपण इथून असं चालत आलो आणि ही गावाची एंट्रन्स गावापासून 500 मीटरवर लांब आहे. आणि थंडी आता वाढायला लागली आहे बाई. सूर्य जात चालला आहे, त्याची थंडी वाढायला लागली आहे. आणि इथे फॅनच नाही आहेत त्यांच्याकडे, फॅन लावलेलंच नाही. मला आधी टेन्शन आलं, बोललं फॅन नाही भाई झोपणार कसे, पण थंडी आहे. ही नदी बास्पा नदी. ग्रामपंचायत चिटकुल आपका स्वागत करते. करा स्वागत करा आमचं, येतो आम्ही तुमच्याकडे. यांच्या गटारी पण बघा, यायला आपल्या घरात प्यायला पाणी नाही तसं. यांच्या गटारी एकदम परफेक्ट, खूप छान आहे. खरंच गाव खूप छान आहे. म्हणजे मी आलो आहे म्हणून नाही सांगत आहे, खरंच खूप छान आहे. अरे आमच्या डॉक्टर साहेबांच्या आवडतं ठिकाण जॉस्टेल. खूप डॉक्टर अमोय भोईर यांनी आम्हाला खूप वेळा रिकमेंड केलं, जॉस्टेलला जा. पण काय जमलं नाही, आम्ही तिकडे राहिलो. पण बघू, काजाला वगैरे डॉक्टर साहेबांची इच्छा आपण पूर्ण करूयात. आत्ताच आपल्याला गोरेगावचे काका भेटलेले आहेत. पूर्ण त्यांचे ग्रुप आहे. पूर्ण इकडे ते जवळपास 10-15 दिवस फिरत आहेत आणि चांगले ॲक्लिमटाईज झालेले आहेत. त्यांनी मला खूप टिप्स दिल्या की कशा गोष्टी करायच्या आहेत, गोळ्या वगैरे औषधं कशी घ्यायची आहेत त्याप्रमाणे. आणि त्यांनी आमचे छान फोटो पण काढले. ते फोटो तुम्हाला आता शो होतच असतील. मी इथे या खेड्यामध्ये आलो आहे, या गावामध्ये आलो आहे आणि त्यांची लाईफस्टाईल बघतो आहे की कसं काय आहे सगळं. खूप छान वाटतं आहे, खूप मस्त आहे. हे इथलं नेचर ह्या लोकांना सांभाळतं आहे देवानी. इथली घडण ही वेगळी ठेवलेली आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. इथले जनावरं गुरं ही सगळी वेगळी आहेत, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीच असतील. खूप छान आणि पीसफुल वाटतं आहे, वर्थ वाटतं, एकदम येणं वर्थ आहे आणि एकदम मजा आहे. त्यांचं आता कमी दिवस आहेत ते आता इथून आता आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि हे टेम्पल आहे, टेम्पल कसलं माहीत नाही मला, पण आहे छान टेम्पल आहे. इथे जसं आपल्याकडे गावदेवी जशी असते तशी यांची चिटकुल देवी म्हणतात त्याला, म्हणजे गावातली देवी. तर छान आहे हे. मी आत्ता विकिपीडिया केलं तर मला कळालं, खूप छान आहे प्लेस. जेवण झालेलं आहे, जस्ट जेवलेलो आहेत आपण. आणि जेवण झाल्यानंतर एक खूप छान गोष्टी चालू झालेल्या आहेत सगळ्यांच्या. आपण काकींशी बोललो, काकी इकडच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतायत. इथे काय रेट आहे, किती रुपयात घर होतं, किंवा इथले फेस्टिवल कसे आहेत. होमस्टेचे हेच फायदे आहेत की आपल्याला ॲक्च्युली कळतं की नक्की काय गोष्टी आपल्याला इथे कुठल्या गोष्टी चालतात, कशा गोष्टी चालतात त्याप्रमाणे. खूप छान कन्व्हर्सेशन चाललं आहे आमचं. नेहा त्यांच्याशी बोलत बसली आहे. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तर आता मी इथेच थांबवतो आणि भेटूया उद्या. चला तर मग मस्त ना, जेवण वगैरे पण सुंदर होतं भाई, एक नंबर जेवण, मजा आली. तर भेटूयाच उद्या. चला तर मग बाय.